बऱ्याच महिन्यांनंतर आपण भेटतो आहोत. पहिल्यांदाच एक खुलासा करतो की आजच्या माझ्या या फेसबुक लाईव्ह नंतर काही जण टीका करतील किंवा टिप्पणी करतील की मुख्यमंत्र्यांचा चेहरा पडलेला होता, त्यांचा आवाज असा भारदस्त किंवा नाकातला येत होता. तर साहजिकच आहे, त्याला कारण आजच सकाळी माझी जी कोविड टेस्ट केली ती कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. त्याच्यामुळे हा काही इतर कशाचाही दुष्परिणाम नाही, तर तो कोविडचा जो काही एक दुष्परिणाम असतो तो आहे. असो, बऱ्याच महिन्यांनंतर मी आपल्या समोर आल्यानंतर नेमकं बोलणार काय आहे, बोलण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत, थोड्याफार मी आता बोलणारच आहे. हेही आपल्याला माहिती आहे की कोविडचा विषय निघाल्यानंतर कोविड काळामध्ये जी काही आपण लढाई कोविड बरोबर लढलो, प्रसंग बाका होता. मला तर प्रशासनाचा कसलाही अनुभव नव्हता आणि तशा त्या कठीण काळात म्हणजे कोणीही तोंड देऊ शकलेलं नव्हतं किंवा ज्यांच्या अनुभवाला हा कोविड आला नव्हता, अशा प्रशासन माहिती नसलेल्या माणसाच्या वाटेला पहिल्या 2-3 महिन्यातच कोविड आला. मला जे काही करायचं ते मी प्रामाणिकपणाने त्याही वेळेला केलं. अनुभव मेरे पास उस वक्त था नहीं जिस वक्त कोविड का संकट राज्य के सामने आया था. कोविड से कैसे लड़ना है ये उस वक्त किसी को भी जानकारी नहीं थी. त्या सर्वे मध्ये देशातील सर्वोत्तम 5 टॉप मुख्यमंत्र्यांमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे उस आणि वक्त तुम्ही जो भी दिलेल्या सर्वे किए जा रहे थे, महाराष्ट्र उस वक्त देश के टॉप 5 मुख्यमंत्रियों में आप सबके आशीर्वाद से साहजिकच आहे महाराष्ट्र के मुख्यमंत्री को यह बहुमान आजचा मिला था. विषय कोविड हा जरी असला तरी तो विषय मी घेऊन तुमच्या समोर आलेलो नाहीये. मी आलेलो आहे काही वेगळे मुद्दे घेऊन. जे काही मुद्दे गेल्या आज काही की बात दिवसांपासून जो है वो कोविड के बारे में नहीं है, कोई अलग मुद्दे लेकर मैं आपके सामने आया हूँ. शिवसेना आहे, ही शिवसेना बाळासाहेबांची आहे का, पिछले कुछ दिनों से शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे का, मग ही शिवसेना नेमकं कोण चालवतोय, मीडिया के माध्यम से कोई चीजें सामने आ रही है. ये शिवसेना बाला साहब की शिवसेना है या नहीं, शिवसेना ने हिंदुत्व छोड़ा है गेल्या क्या, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मिलते ही नहीं, ये सब सवाल उठाए जा रहे हैं. माझी शस्त्रक्रिया झाली होती, तो अनुभव काय होता, त्या अनुभवाचं पिछले कुछ दिनों में मैं मिल नहीं रहा था, ये बात सच है. लेकिन उस वक्त 2-3 महीने मेरा बड़ा ऑपरेशन हुआ था, ये बात सच है. मी कोणालाही भेटणं शक्य उस ऑपरेशन के बाद में उसके ऑपरेशन के बाद में जो अगले 2-3 महीने थे वो मेरे लिए काफी मुश्किल भरे थे. पण त्याच्यानंतर मी आता और इसीलिए सुरुवात केलेली आहे. जी मैं लोगों से मिल नहीं पा रहा था, ये मुद्दा बिल्कुल सही है. म्हणजे काम काही होत लेकिन उसके बाद मैंने लोगों को मिलना शुरू किया है, लोगों के काम करना शुरू किया है. ही हॉस्पिटलमध्ये बाजूच्या खोलीतनं अशीच ऑनलाईन केली होती आणि त्याच्यानंतर काम हे अव्यवहार्यपणे सुरू आहे. शिवसेना म्हणाल, बीमारी के बाद में मेरी सबसे पहले कैबिनेट मीटिंग हॉस्पिटल के रूम के बाहर से की थी. गुंफलेले जोडलेले हे शब्द आहेत. शिवसेना कदापि हिंदुत्वापासून आणि हिंदुत्व कदापि शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही. कारण शिवसेना प्रमुखांनी जो एक कानमंत्र दिलेला आहे, शिवसेना और हिंदुत्व एक ही सिक्के के दो बाजू है और वो दोनों कभी एक दूसरे से अलग नहीं किए जा सकते. आदित्य एकनाथ शिंदे त्याच्याबरोबर आपले काही ये बात बाला साहब ने भी कही है. मंत्री हे अयोध्येला जाऊन आले. पिछले कुछ दिनों से एकनाथ शिंदे हिंदुत्वासाठी काय काय के साथ में हम सब लोग एकनाथ शिंदे के साथ में कई सारे विधायक सांसद अयोध्या गए थे. हिंदुत्व के मुद्दे को लेकर ही गए थे. हिंदुत्व के लिए किसने क्या किया है ये सब जानते हैं. मग नेमकं झालंय काय, ही शिवसेना कोणाची आहे. हिंदुत्व के बारे में विधिमंडल में फ्लोर पे बात करने वाला शायद मैं पहला मुख्यमंत्री रहा हूंगा. की आता काय बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. ठीक आहे ना, बाळासाहेबांची शिवसेना आणि आताची कुछ लोग ये बात करते या फिर दिखाने की कोशिश करते हैं कि बाला साहब की शिवसेना नहीं रही. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जात चाललेली आहे. त्यावेळेला जे विचार बाला साहब की शिवसेना में और आज की शिवसेना में ऐसा कौन सा फर्क है. म्हणजे आपल्यातून बाळासाहेब 2012 साली गेले. उनके जो विचार थे वही आगे लेकर जाने का काम हम कर रहे हैं. आताही हिंदूच आहोत, उद्याही हिंदूच राहणार आहोत. 2012 में बाला साहब की मृत्यु के बाद में हमने 2014 का चुनाव अपने बलबूते पर लड़ा था और हिंदुत्व के मुद्दे पर ही लड़ा था. प्रतिकूल परिस्थितीत 63 आमदार निवडून आणले आणि ते 63 आमदार आल्यानंतर त्यातले काही नंतर जे मंत्री झाले ती सुद्धा शिवसेना बाळासाहेबांच्या नंतर. हमने कठिन परिस्थिति में चुनाव लड़ा था. आतापर्यंतची वाटचाल वो उस वक्त प्रतिकूल परिस्थितियों में चुनाव लड़ते हुए भी हमने 63 हमारे विधायक चुनकर आए थे. उनमें से कुछ मंत्री भी बने थे. सहकारी आहेत. म्हणजेच काय की पहिल्या प्रथम
शिवसेना हिंदुत्व, शिवसेना कोणाची, शिवसेनेने हिंदुत्व सोडले का, शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही का, मग आम्हाला ती बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे. मग मधल्या काळामध्ये जे काय सगळं मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं, हे मी म्हणेन कृपा करून लक्षात ठेवा. मग आता मुद्दा काय आहे? ये बात का भी ध्यान रहे कि 2014 के बाद में जो लोग बात कर रहे हैं कि ये बाला साहब की शिवसेना नहीं रही, वो ये बात भी याद रखे कि 2014 के बाद में जिन कठिन परिस्थितियों में हमने चुनाव रखा था और जो मंत्री पद मिले थे ये उसी नई शिवसेना से मिले थे, बाला साहब ठाकरे के बाद की शिवसेना से मिले थे. ये बात भी याद रखे. आम्हाला इकडे आणले गेले, आम्हाला परत यायचंय. आपल्यामध्ये इथे असलेल्या आमदारांना काही फोन येत आहेत. मला त्याच्यामध्ये जायचंच नाहीये. हे जे माझं पहले मनोगत सूरत आहे गए, फिर गुवाहाटी चले गए. कुछ विधायक हमें संपर्क कर ये बता रहे हैं कि हमें यहाँ पर लाया गया, हमें वापस लाना है. मैं उसके बारे में बात नहीं करना चाहूंगा. त्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी हॉटेलमध्ये सगळे आपले आमदार होते. हाल फिलहाल में विधान परिषद का चुनाव हुआ. उस चुनाव के एक दिन पहले सब विधायक एक होटल में थे. मैं वहां पर गया था. मरवर मारतात, राबतात, निवडून देतात. जनता सुद्धा शिवसेनेच्या विचारावरती विश्वास बात करते हुए मैंने कहा था कि शिवसैनिक मेहनत करते हैं, जनता शिवसेना के विचारों पर विश्वास रखती है. तो कुठे गेला? लेकिन वो मध्येच कोणतरी गायब होतो. कुठे गेला? हमारे जो लोग हैं बाथरूमला गेलो होतो. इन लोगों को साथ में रखने की यहाँ पे जद्दोजहद करनी पड़ती है. पण लघुशंकेला गेला तरी शंका. ही कुठली लोकशाही? ही अशी लोकशाही काय मला आवडणारी आणि पटणारी. आणि मला वाटतं बाळासाहेबांनी पटत नव्हतं आणि कोई बाथरूम भी चला जाता है अकेले तो लोगों पर यहाँ पे शक किया जाता है और इसीलिए ये सब चीजों में मैं विश्वास नहीं रखता और बाला साहब इसमें विश्वास नहीं रखते थे. मी इच्छेपेक्षा जिद्दीने करणारा माणूस आहे. मेरे पास इच्छा असो वा कोई भी नसो, पण अनुभव एकदा न होते जबाबदारी हुए अंगावर आली तर ती जबाबदारी मी मैंने पूर्ण जिम्मा जिद्दीने उठाया पार था पाडण्याचा प्रयत्न और जब जिम्मेदारी मुझ पर आई जिद्दीने तो उस जिम्मेदारी को पूरी हिम्मत से निभाने का काम मैंने किया है. हा निश्चय मनाशी बाळगून रणांगणात उतरलो. उसी हिम्मत से त्यावेळेला मी आपल्या समोर आलो होतो. आज सुद्धा समोर आलेलो मैंने आहे. शिवसेना प्रमुख को जो आश्वासन दिया था, वचन दिया था, उसको पूरा करने के लिए मैं पूरी ताकत के साथ मैदान में उतरा था. काँग्रेस आणि कोई राष्ट्रवादी अनुभव मेरे पास हे नहीं था. गेले 25-30 वर्ष आपण त्यांच्या विरोधात, ते आपल्या विरोधामध्ये हे लढत आलेलो आहोत. मग त्याच्यानंतर हे जे काय घडलं, कांग्रेस हे और सर्वांना एनसीपी माहिती आहे. जिनके साथ में हम सालों से लड़ रहे थे, विशेषतः पवार साहेबांनी उनके साथ हम गए. बैठक आमची तिरुपतीत झाली. त्या बैठकीमध्ये सगळं ठरलं कांग्रेस और आणि ते ठरल्यानंतर मला त्यांचं की उद्धव जरा विशेषकर शरद एक मिनिट पवार ने बोलायचंय. म्हटलं काय बोलायचं, आता ठरलंय सगळं. नाही, एक जब मिनिट. बैठक में बाजूला हमने गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की निर्णय लेने को आया तो शरद पवार ने मुझे तुम्हाला काही बोला कि मैं तुमसे 1 मिनट बात करना चाहता हूँ. तसं नाही म्हणे, आमच्याकडे पण ज्येष्ठ लोक आहेत, काँग्रेसकडे पण ज्येष्ठ लोक तो आहेत शरद पवार मुझे बाजू में लेकर उन्होंने ये शिवसेनेकडे कहा जर नसेल तर ते पुढे चालणं हे कठीण आहे. कि मी अगर पवार आप ये साहेब जिम्मेदारी, ये हमारी इच्छा है कि आप मुख्यमंत्री पद का जिम्मा ले, क्योंकि हमारे पास भी बहुत सीनियर नेता है, कांग्रेस के पास भी सीनियर नेता है. अभिनंदन करायला जातो. म्हणजे ये सब साधा लोग महापालिकेत न गेलेला माणूस अगर मुख्यमंत्री एक कसा साथ होणार? काम करना होगा तो नाही, नेतृत्व आपको करना होगा. ठीक आहे. मैंने उन्हें कहा कि मैंने नगर निगम चुनाव में भी कभी नेतृत्व कभी जिम्मेदारी नहीं ली है. सोनिया गांधी लेकिन पवार साहब ने ये बात बोली. सोनियाजी सुद्धा मध्ये मध्ये सोनिया कधीतरी गांधी ने आपुलकीने फोन करत असतात, विचारत और असतात. एक गोष्ट लक्षात घ्या की कोणताही अनुभव इन्होंने ये नसलेला जिम्मा मुझ माणूस पर थोपा. इकडे बसवणं. सोनिया गांधी भी कभी कभी हमें प्यार से फोन करती है. राजकारण म्हटल्यानंतर राजकारण कुठेही कसंही वळण घेऊ शकतं. पद पण लेने त्या के पीछे वळणाला सुद्धा सिर्फ अर्थ पाहिजे. स्वार्थ नहीं है. उगाचच काहीतरी रडकुंडीचा घाट जो म्हणतो ना, राजनीति कहीं भी तिकडनं कोई भी मोड़ ले सकती है. पोलादपूर